तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राच्या मुंबई मंडळाकडून काही दिवसापूर्वीच 2640 घरांसाठी लॉटरी जाहीर केलेली आहे आणि त्या संदर्भातले आपण अपडेट वेगवेगळ्या भागातून पाहतो की नेमका याला जो काही रिस्पॉन्स आहे तो फार कमी मिळत आहे, अत्यल्प मिळत आहे जर मागील काही लॉटरीशी आपण कम्पेअर केलं तर. परंतु ह्याच्या मागची कारण सुद्धा आपण वारंवार डिस्कस करतो की याच्या मागची कारण काय आहेत, कशामुळे हे सगळ्या घरांना प्रतिसाद कमी मिळतोय, कशा प्रकारे ह्या लॉटरीपासून सर्वसामान्य अर्जदार हा दूर जात आहे. सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न होता की नेमकं आजपर्यंत या लॉटरीला प्रतिसाद कसा आहे, म्हणजे किती अर्ज आलेले आहेत, नेमकं त्याच्या किमती संदर्भात किंवा जे काही अनामत रक्कम किती लोकांनी भरलेले आहेत, ऑनलाईन अर्ज किती लोकांनी भरलेले आहेत, त्याशिवाय किमती ज्या काही आता फक्त विक्रीवरील किमती कमी केल्या, इतर ठिकाणच्या किमती कमी केल्या जातील का, त्या संदर्भात काय प्रयत्न केले जात आहेत किंवा काही राजकीय पक्षांकडून सुद्धा या संदर्भात काही महत्वाच्या बाबी केल्या जात आहेत, विनवण्या किंवा अर्ज सुद्धा केले जात आहेत, या किमती कमी करा. नेमकं त्याला यश येणार आहे का, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, जी काही म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी आलेली आहे त्याला मागील अनेक वर्षाचा जर इतिहास बघितला किंवा जर प्रतिसाद बघितला तर यावेळेचा प्रतिसाद खूप नगण्य असल्याचं दिसून आलेलं आहे. पण आता मंगळवार म्हणजे काल संध्याकाळपर्यंत, मंगळवार अखेरपर्यंत संध्याकाळपर्यंत नेमकं या योजनेसाठी किती अर्ज आलेले आहेत असं जर विचारलं तर 59,402 अर्ज दाखल झालेले आहेत. लक्षात घ्या, 59,402 अर्ज प्राप्त झालेले आहेत ऑनलाईन, म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची संख्या 59,402 ही आहे. तिथेच ज्यांनी अनामत रक्कम भरून आपलं कन्फर्मेशन केलेलं आहे, अनामत रक्कम भरणाऱ्या अर्जदारांची एकूण संख्या आहे मित्रांनो 40,356, म्हणजे फक्त 40,356 लोकांनी अनामत रक्कम भरलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही तारीख होती, म्हणजे म्हाडाच्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी काही अंतिम मुदत होती ती 29 एप्रिल 2026 अशी होती. परंतु त्याला 15 दिवसांचं मुदतवाढ देण्यात आलेली असल्यामुळं 14 मे 2026 संध्याकाळपर्यंत तुम्हाला याचे काही अर्ज करता येणार आहेत आणि 15 मे पर्यंत ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. त्यासाठी जे काही नोटिफिकेशन आहे ते ऑलरेडी म्हाडाने प्रसिद्ध केले आहे आणि अवघे 8 दिवस उरलेले आहेत या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. आणि जर तुम्ही संख्या पाहिली की 59,000 ही संख्या आहे ती आता या 8 ते 10 दिवसामध्ये किती वाढू शकते, तर जास्तीत जास्त 70-75 पर्यंत ही संख्या जाऊ शकते ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांची. आणि तिथेच ऑनलाईन पेमेंट जारी केलं की आतापर्यंत 40,356 लोकांनी पेमेंट केलं, आता ही 40,000 संख्या कितीपर्यंत जाऊ शकते, तर साधारणतः 55 ते 60 च्या आसपास जाऊ शकते. कारण अनेक जण हे जे काही पेमेंट आहे ते शेवटी करतात, म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरून ठेवतात पण पेमेंट हे शेवटी करतात. कारण अनेकदा काय केलं जातं की म्हाडाकडून मुदतवाढ अचानक दिली जाते आणि आपण भरलेले पैसे हे अनाठाई म्हाडाकडे अडकून पडतात. ते होऊ नये यासाठी अनेक अर्जदार शेवटच्या 2 ते 3 दिवसामध्ये पैसे भरायला किंवा अनामत रक्कम भरायला पसंती दर्शवताना दिसून येत आहे. असो, आता हा जरी प्रश्न असला तरी माझ्या मते हा 75,000चा आकडा हा क्रॉस होईल असं अजिबात दिसत नाही, किंवा मुश्किलीने 70चाही क्रॉस करता येईल का नाही ही सुद्धा शंका या ठिकाणी उपस्थित केली जात आहे. कारण बघितली मित्रांनो, पहिलं कारण आपण बघितलं की घराच्या किमती खूप जास्त आहेत. फक्त मागील काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की 10% किमती कमी करण्यात आलेल्या, 7.5% किमती कमी केल्या, त्या सुद्धा विक्रोळीतील 1200 घराच्या किमती कमी केलेल्या आहेत. इतर ठिकाणच्या किमती संदर्भात अद्यापही म्हाडाकडून कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही. या संदर्भात अनेक जण निवेदन देत आहेत, अनेक जण विनंत्या सुद्धा करतायत की या घराच्या किमती कमी करण्यात याव्या. काही राजकीय पक्षांकडून सुद्धा या ठिकाणी विनवण्या केल्या जात आहेत, अर्ज केले जात आहेत म्हाडाकडे की या घरांच्या किमती कमी कराव्यात. परंतु त्याला म्हाडाकडून किती प्रतिसाद दिला जातो हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता एक उदाहरणादाखल एक सांगतो मित्रांनो, की एक आपल्याकडे पत्र आहे, त्या पत्र पहा रिपब्लिकन सेना यांचं जे पत्र आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे पत्र लिहिले ते आहेत ऍडव्होकेट आशिष उत्तम गाडी यांनी ते पत्र म्हाडाला दिलेले आहे. त्यांनी परत मला पाठवली आणि सांगितलं की कृपया सर, म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय या म्हाडाच्या जे काही अडचणी आहेत किंवा म्हाडा संदर्भात जे काही बाबी सुरू आहेत त्याच्यावरती कुठेतरी एक नियंत्रण असावं किंवा म्हाडाचे जे काही किमती आहेत त्या कमी व्हाव्यात यासाठी
करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय आणि दुसऱ्यांना सुद्धा आवाहन करा की अशा प्रकारचे प्रयत्न सर्व स्तरातून व्हायला पाहिजे, तरच कुठेतरी म्हाडा या संदर्भात विचार करू शकते. पत्रामध्ये त्यांनी काय केले मित्रांनो, की मुंबईतील म्हाडा सोडतील घरांच्या किमती 25 ते 30% कमी करण्याबाबत निवेदन. त्यांनी ह्या किमती 7.5% कमी करून काही जास्त फायदा होईल असं त्यांचं म्हणणं आहे, काही फायदा होईल असं त्यांना वाटत नाहीये. ह्या किमती खरं तर सगळ्याच घरांच्या किमती, म्हाडातील लॉटरीतील घरांच्या किमती ह्या 25 ते 30% कमी करण्यात यावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, मागच्या लॉटरीमध्ये खाजगी विकासकांची जी काही घरे आहेत, विकास नियंत्रण नियमावलीतील घरे, ह्या घरांच्या किमती 25% कमी केल्या होत्या. त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस 25%, LIG 20%, मध्यम उत्पन्न गट 15% आणि उच्च उत्पन्न गट 10% किमती कमी केल्या होत्या. पण यावेळेस मात्र फक्त विक्रीवरील घरांच्या किमती ह्या 7.5% किमती कमी करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी 25 ते 30% कमी करण्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काही महत्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत की ज्याप्रमाणे म्हाडाने आपल्या अनसोल्ड विक्री न झालेल्या घरांच्या किमतीत 10 ते 20% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच धर्तीवर सध्याच्या सोडतीतील घरांच्या किमती 25 ते 30% कपात करावी, जेणेकरून गरिबांना ही घरे परवडतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं आहे मध्यमवर्गीयांना दिलासा. मुंबईतील 25 ते 75 हजार रुपये उत्पन्न असणाऱ्या मध्यमवर्गीयांनाही सध्याच्या किमती परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे किमतीचे पुनरावलोकन करून त्या बाजारभावापेक्षा किमान 40% कमी असाव्यात. म्हणजे त्यांचं सांगणं की अगोदर जर लॉटरीतील घरांच्या किमती 40% कमी असतात, यावेळी सुद्धा अशाच किमती कमी असायला पाहिजे, कारण यावेळीच्या किमती मित्रांनो खूप म्हणजे 10 ते 12% कमी आहे असं कुठेतरी दिसून येते. तिसरं आहे मुदतवाढ आणि पारदर्शकता. नुकतीच अर्ज करण्याची मुदत 14 मे 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या कालावधीत किमती कमी केल्यास अधिकाधिक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. बघा, म्हणून कुठेतरी आता जरी मुदतवाढ देणं हे एक उपाय नाहीये, किमती कमी करा असं कुठेतरी त्यांचं सांगणं आहे की किमती कमी केल्या तरच याला जास्त प्रतिसाद मिळू शकतो. म्हाडाचा मूळ उद्देश नफा नाही तोटा नाही या तत्वावर गृहनिर्माण उपलब्ध करून देणे हा आहे. बघा, ना नफा ना तोटा, याच धर्तीवरती घरे उपलब्ध करून देणे हे म्हाडाची जिम्मेदारी आहे, म्हाडाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. तरी आपण या निवेदनाचा सकारात्मक विचार करून मुंबईकरांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे. म्हणजे त्यांनी सांगितले की नक्कीच हे जे काही दिलासा आहे त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला असं ऍडव्होकेट आशिष गाडे यांनी सांगितलेलं आहे. तिथेच मित्रांनो दुसरी खूप मोठी समस्या आहे म्हाडाच्या संदर्भात, ती म्हणजे डॉक्युमेंटेशन. अनेकांचे डॉक्युमेंटेशन होत नाहीये, कागदपत्रे पडताळणी होत नाहीये, म्हणजे 8 दिवस झाले तरी त्याला काहीही रिस्पॉन्स मिळत नाहीये. म्हणजे ज्यांचे डॉक्युमेंट्स प्रॉपर आहेत, इन्कम सर्टिफिकेट बरोबर आहे, त्याचं डोमिसाइल सर्टिफिकेट प्रॉपर आहे, IT रिटर्न त्यांचं प्रॉपर आहे, तरी सुद्धा त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जात नाहीत. या संदर्भात खूप मोठ्या टेक्निकल अडचणी, तांत्रिक अडचणी येत आहेत आणि याच्यामुळे सुद्धा ज्यांना खरंच अर्ज करायचा आहे, ज्यांना अर्ज करायची इच्छा आहे, ते सुद्धा या ठिकाणी हतबल झाल्याचं दिसून येत आहे. मग आता या संदर्भात सुद्धा त्यांनी एक पत्र म्हाडाला दिलेलं आहे. ते पत्र काय ते तुम्हाला मी सांगतो. एक दुसरे पत्र आहे मित्रांनो, मुख्याधिकारी मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ म्हाडा यांना लिहिलेले आहे. मुंबई म्हाडा गृहनिर्माण सोडत 2026च्या अर्जातील तांत्रिक अडचणीबाबत आणि मुदतवाढीबाबत तक्रार. बघा, तांत्रिक अडचण जी काय त्या संदर्भात त्यांनी काय काय महत्वाच्या बाबी लिहिलेल्या आहेत. तर पहिला आहे की जे काय ITR आहे, ITR तुमचं व्हेरीफाय केलं जात नाही. जे काही डॉक्युमेंट्स आपण अपलोड करतो त्याला अप्रूव्ह केलं जातं, म्हणजे जे डॉक्युमेंट्स अप्रूव्ह व्हायला पाहिजे, पडताळणी व्हायला पाहिजे, ते अप्रूव्ह केले जात नाहीत. तर त्यांनी काय सांगितलं बघा, तर पहिला मुद्दा त्यांनी सांगितला, कागदपत्रे अपलोड न होणे, उत्पन्नाचा पुरावा म्हणून आवश्यक असलेली कागदपत्रे सिस्टीमवर लोड केल्यानंतरही ती दीर्घकाळ पेंडिंग राहत आहेत किंवा त्यांचे अप्रूव्ह होत नाही. बघा, हा खूप मोठा मुद्दा आहे, खरंच आहे, जेन्युइन मुद्दा आहे. कारण मी सुद्धा माझे अनेक मित्रांचे डॉक्युमेंट्स अपलोड केले, स्वतः अपलोड केले, तरी सुद्धा त्यांना काहीच म्हणजे आपलं व्हेरिफिकेशन होत नाहीये. आणि इथे कुठेतरी ही सिस्टम थोडं डल वाटतंय, इथे कुठेतरी अपडेशन करणं आवश्यक आहे. ते अप्रूव्ह होत नाही, ते अप्रूव्ह केले जावेत. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला ITR व्हेरिफिकेशन. ITR व्हेरिफिकेशन समस्या, इन्कम टॅक्स रिटर्न संबंधित माहिती सिस्टम मध्ये स्वीकारली जात नाही किंवा तिथेही तांत्रिक अडथळा येत आहे. म्हणजे IT रिटर्न सुद्धा खूप तांत्रिक अडथळा येतोय. म्हणजे IT रिटर्न बरोबर आहे, त्यांचा पासवर्ड बरोबर आहे, अमाऊंट प्रॉपर टाकलेली आहे, तरी सुद्धा ते IT रिटर्न रिजेक्ट केले जात आहे. ते सुद्धा मी सुद्धा अनेकदा पाहिले मित्रांनो, मी सुद्धा त्याची पडताळणी करून त्याची सुद्धा खातर जमा केलेली आहे. नंतर आहे तिसरं, नागरी सुविधा केंद्राचे उत्तर. या संदर्भात म्हाडाच्या नागरी सुविधा केंद्राशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून ही तांत्रिक अडचण असून ती आमच्या स्तरावर सुटू शकत नाही. बघा, ही टेक्निकल अडचण आहे आणि ती आमच्या स्तरावर सुटू शकत नाही असं उत्तर म्हाडाच्या
टेक्निकल टीम कडून मिळालेलं आहे. आता माझा एक प्रश्न आहे मित्रांनो, आता काही दिवसापूर्वी एक तांत्रिक अडचण खरंच निर्माण झालेली आहे आणि ती म्हणजे तहसील कार्यालयातील जे काही आपले सरकार पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे. त्या संदर्भातल्या महत्वाच्या मीटिंग सध्या मंत्रालयामध्ये सुरू आहेत. या संदर्भात आपल्या राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री सन्माननीय ऍडव्होकेट आशिषजी शेलार हे वारंवार मीटिंग घेत आहेत. सध्या मी त्याची माहिती घेतली मित्रांनो की सध्या या संदर्भात मंत्रालय स्तरावर मीटिंग सुरू आहेत, सभा सुरू आहेत, अनेक अधिकाऱ्यांशी बोलणं सुरू आहे की हा जो काही इश्यू आपले सरकार पोर्टल वरती निर्माण झालेला आहे तो लवकरात लवकर कसा सुटू शकतो या संदर्भात ते आता नेमकं याच्यामध्ये काम करत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. परंतु दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की जो काही आपले सरकार पोर्टल आहे ते फक्त दोन बाबींशीच रिलेटेड आहे. पहिला आहे इन्कम सर्टिफिकेट जे तहसील कार्यालयाचं सर्टिफिकेट आहे, दुसरं आहे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट. हे दोन सर्टिफिकेट सध्या तरी प्राप्त होत नाहीत. ज्यांनी अप्लाय केलं त्यांनाही ते मिळत नाहीत. अनेक माझ्या मित्रांनी सांगितलं मला की सर मी जे काही डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी झाले 8-10 दिवसापासून अप्लाय केलेलं आहे पण ते अर्ज पुढे जात नाही. त्याचं मागचं कारण हेच आहे की आपले सरकार पोर्टलमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे आणि ती सुद्धा लवकरात लवकर सोडवली जाईल असं बोललं जात आहे. आता आपले सरकार पोर्टलवर जरी तांत्रिक अडचण निर्माण झाली असली तरी आयटी रिटर्नच्या संदर्भात जे काही प्रश्न मित्रांनो त्याचा याच्याशी जास्त काही संबंध आहे असं मला तरी वैयक्तिकरित्या वाटत नाही. कारण आयटी रिटर्न जे अप्रूव्ह न होणे यासाठी म्हाडाची तांत्रिक टीम किंवा आयटी रिटर्न जे काही आहे म्हणजे आयकर विभाग यांची तांत्रिक टीम कदाचित या ठिकाणी दोषी असू शकते. याचा आपल्या सरकारशी काही संबंध नाही. आता मग जर आयटी रिटर्न सुद्धा जर फेल होत असेल, आयटी रिटर्न सुद्धा जर अप्रूव्ह होत नसतील तर इथे सुद्धा तांत्रिक अडचणी सोडवणं अतिशय महत्वाचं आहे. तर आणि तरच कुठेतरी ही सगळी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जाऊ शकते. पुढे काय सांगितलं बघा त्यांनी सांगितलं की या सोडतीसाठी अवघे 8 दिवस शिल्लक आहेत आणि तांत्रिक बिघाडामुळे जे पात्र नागरिक आहेत जे खरंच जेन्युइनली अर्ज करण्यास पात्र आहेत ते सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकणार नाहीत आणि मग या सोडतीपासून ते वंचित राहू शकतात असंही त्यांनी पुढे नमूद केलेलं आहे. आणि म्हणून आता त्यांचं हेही आहे की जसं आता समजा ह्यांनी जो प्रयत्न केला आशिषजी गाडे सरांनी जो काही प्रयत्न केला तसाच प्रयत्न इतर स्तरातून होणे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ऍडव्होकेट आशिषजी गाडे यांनी जो काही प्रयत्न केला मित्रांनो तसाच प्रयत्न इतरांनी सुद्धा करावा असंही त्यांचं मत आहे. इतर जे काही पॉलिटिकल पक्ष असतील जे काही राजकीय पक्ष असतील त्यांनी सुद्धा अशी निवेदने द्यावी, म्हाडावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून हे जी काही सर्वसामान्यांसाठी योजना आलेली आहे त्या योजनेचा फायदा खरंच तळागाळातील आणि सर्वसामान्य लोकांना मिळू शकतो. पण जे काही पत्रव्यवहार ऍडव्होकेट आशिषजी गाडे यांनी केलेला आहे तसाच पत्रव्यवहार खरंच अनेकांनी इतरांनी सुद्धा करावा अशी आमची कळकळीची विनंती आहे. आशिषजी गाडे आणि त्यांच्या टीमचं खरंच आभार मानतो की त्यांनी हा जो काही प्रयत्न केला आहे, जे काही पाऊल उचललेलं आहे ते नक्कीच सर्वसामान्य दृष्टीने अतिशय महत्वाचं पाऊल आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.